त्याप्रमाणे कमीत कमी 5,000 लोक गंभीर या कामगारांना करावे. बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये परवा निवेदन दिल्यानंतर डीसीने जी आपल्याला मुदत टाइम देता येत नाही असं म्हटले, त्याला आम्ही आमचा अल्टरनेटिव्ह 10-12 दिवस म्हणून सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्या निवेदनात लिहिलं होतं की 10-12 दिवसामध्ये जर ही कन्नड सक्ती जर मागे घेतली नाही तर आम्ही मोर्चाकडून त्याप्रमाणे आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये सोमवार दिनांक 11 ऑगस्टला हा मोर्चा काढायचा ठरलेला आहे. आणि हा मोर्चा धर्मवीर संभाजी चौकातून डीसी ऑफिसवर जाईल आणि यासाठी येत्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समितीने बैठक घेऊन याच्या प्रचार करायला लागावं. कारण आज आर या पार या दृष्टीनं आम्ही ही कन्नड सक्ती थांबवल्याशिवाय गप्प राहणार नाही या दृष्टीनं प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे. कालच गणेश महामंडळाचा बोर्ड काढला होता, तो त्यांनी बसवला तरी काय फार मोठं काम केलं असं नाही आहे. पण ही वक्रदृष्टी कर्नाटक शासनाची दिसून येते मराठी माणसावरती, ती बदलण्यासाठी आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत यांनी कर्नाटकचे कायदे इथे लागू करू नयेत या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत. त्याप्रमाणे हा मोर्चा होईल.